नमस्कार मित्रो, GS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, आपण ठाणे शहरामध्ये जी काही पोलीस भरती एक्झाम झाली होती ते एक्झामच्या पेपरचं विश्लेषण आपण बघत आहे. आणि विश्लेषण हे जे आहे हे अपडेटेड स्वरूपात आहे. अपडेटेड स्वरूपात म्हणजे कसं माहिती आहे का, की 2019मध्ये पोलीस भरतीच्या हे एक्झाममध्ये जे काही करंटचे क्वेश्चन आले होते ते करंटचे क्वेश्चन आपण अपडेट केलेले आहे. ठीक आहे, अपडेट केले म्हणजे त्यावेळेस 2019-20चे क्वेश्चन विचारले होते, 20-21चे, आणि आता आपण 2025-26चे करंटचे क्वेश्चन त्याच्यामध्ये अपडेट केलेले आहे. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे आपण सविस्तर विश्लेषण या PDF मध्येच व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे आणि PDF मध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर चला बघू. पहिला प्रश्न आलेला होता, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? आता ऑप्शन अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर. तर पहिला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. ठीक आहे, अहमदनगर आहे. आता अहमदनगर क्षेत्रफळाने सर्वात मोठा कसा माहिती आहे का? अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील ना क्षेत्रफळ दृष्टी सर्वात मोठा जिल्हा तर आहेच. याचे क्षेत्रफळ 17,413 चौरस किलोमीटर. आणि याउलट मुंबई शहर जो आहे ना तो क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. म्हणजे आपण एक्सप्लेन करताना याचं मोठा आणि लहान हे दोन्ही जिल्हे दिलेले आहे. म्हणजे याचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे ह्यावेळेस क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा विचारला आहे, पुढच्या वेळेस क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण इथे एक्सप्लेनेशनमध्ये मराठीत आपण एक्सप्लेनेशनमध्ये मराठीमध्ये मुंबई शहर पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतरचं आहे दुसरा क्वेश्चन बघू. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? आता पुण्याला नाही आहे. ठीक आहे, कोल्हापूरला नाही आहे, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर खंडपीठ कुठे आहे? चला बघू. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ मुंबईला आहे. त्याच्यानंतर नागपूरला आहे, पणजी म्हणजेच गोवा इथं पण आहे, आणि एक छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात? 78 असतात. ठीक आहे, 78 असतात. स्पष्टीकरण बघू. महाराष्ट्र विधानमंडळ हे द्विगृही आहे. बरोबर, द्विगृही कसं माहिती आहे का? विधानसभा आणि विधान परिषद असे द्विगृही. ठीक आहे, वरिष्ठ सभागृह असलेले विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. तर कनिष्ठ सभागृह विधानसभेची सदस्य संख्या 288. ठीक आहे, दोन्ही पण आपण स्पष्टीकरणामध्ये पाहिलं. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? तर ती पुण्याला आहे. ठीक आहे, चला स्पष्टीकरणामध्ये. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NACL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची एक घटक संस्था आहे. आणि ती पुणे येथे स्थित आहे. ठीक आहे, तिची स्थापना 1950 झाली. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 नंबरचा प्रवरानगर. ठीक आहे, चला स्पष्टीकरण बघू. आता लक्षात ठेवा, आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. कसा आहे? पहिला. 1950 अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर म्हणजेच लोणी येथे प्राध्यापक विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन झाला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता पहिला सहकारी साखर कारखाना विचारला आहे म्हणजे कधी स्थापन झाला हे पण विचारलं जाईल, किंवा हे विचारले ना आशिया खंडातील पहिला साखर कारखाना कोणचा. ठीक आहे, तर हे याच्यावर सब क्वेश्चन तयार होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? आता सर्वोच्च क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. ठीक आहे, पद्मश्री नाही. पद्मश्री हा राष्ट्रीय पुरस्कार आहे. आपलं 4 नंबरचा पुरस्कार आहे. पहिला भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, तिसरा पद्मभूषण आणि चौथा पद्मश्री. ठीक आहे, तर आता स्पष्टीकरण बघू. मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड खेळाडूंच्या कामगिरीसाठी दिला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड पूर्वीचे नाव याचे काय होते माहिती का? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते, पण नंतर काय केलं, केंद्र सरकारने याचं नाव बदलून टाकलं. हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. ठीक, याला अगोदर आहे ना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हटलं जात होतं. नंतरचा क्वेश्चन आहे, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत. चला स्पष्टीकरण बघू. महाराष्ट्रातील 6 महसूल विभाग आहेत. किती? 6. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजे 8 जिल्हे. ठीक आहे, आणि कोकण विभागात 7 जिल्हे, पुणे, नाशिक आणि अमरावती प्रत्येकी 5 जिल्हे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा किती जिल्हे आहेत.
असं विचारलं आहे. आता किती आहेत मग? 8 जिल्हे आहेत आणि कोकणमध्ये 7 आहेत. कोकण विभागात विचारलं जाऊ शकतं पुढच्या वेळेस क्वेश्चन. नंतर पुण्यामध्ये जर विचारलं, नाशिकमध्ये विचारलं आणि अमरावती विभाग जर विचारलं तर तिन्ही विभागामध्ये फक्त 5-5 जिल्हे आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 8वा क्वेश्चन आहे, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आता हे कुठे? उत्तराखंड. उत्तराखंड कुठे? हिमालय. मसुरी हिमालयाच्या पायथ्याशी असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ठीक आहे मित्रो, हे जे क्वेश्चन पेपर, ह्या क्वेश्चन पेपरची PDF पण तुम्हाला भेटून जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे. जर व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर नक्की चॅनलला जॉईन व्हा आणि मित्रांना पाठवा. हां, नेक्स्ट क्वेश्चन मसुरी झाला. आता मसुरीचं स्पष्टीकरण आपण पाहिलं. 9 नंबरचा क्वेश्चन, साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? गोविंदाग्रज. गोविंदाग्रज. राम गणेश गडकरी कविता लिहिताना गोविंदाग्रज, तर नाटके लिहिताना सवाई गडक हे नाव वापरत. आता हे एकदम इम्पॉर्टंट आहे बरं का, म्हणून स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा की कविता लिहिताना हे ना गोविंदाग्रज नाव वापरत होते, पण ज्यावेळेस ते नाटकं वगैरे लिहायचे ना त्यावेळेस सवाई गडक हे नाव वापरत होते. ठीक आहे. म्हणजे पोलीस भरतीचे काही 100 क्वेश्चन आहेत, ते 100 क्वेश्चनचे आपण 300 क्वेश्चन तयार केलेले, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपण 3-3 क्वेश्चन तयार करून राहिलो. म्हणजे याचा तुम्हाला नक्की 100% फायदा होईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील शेवटी निर्माण झालेले राज्य कोणते? शेवटी म्हणजे सगळ्यात शेवटी निर्माण झालेले राज्य तेलंगणा राज्य. 2014 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशातील आंध्र प्रदेशातून वेगळं झालं. ठीक आहे. आंध्र प्रदेशातून वेगळं झालं आणि तेलंगणा भारताचे 29वे राज्य बनले होते. 29वे राज्य बनले होते, पण सध्या 28वे. असं का बरं? कारण जम्मू काश्मीर जे काही जम्मू काश्मीर जे काही राज्य होतं तर ते जम्मू काश्मीर राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये डिवाइड केल्यामुळं मग 29 राज्य म्हणून 28 राज्य झाले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे मित्र, 11 नंबरचा क्वेश्चन आहे, राज्यसभेचा सभापती कोण असतो? आता राज्यसभेचा सभापती उपराष्ट्रपती असतात. ठीक आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे. स्पष्टीकरण बघू. भारतीय संविधानानुसार भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्रिपुरा राज्याचे नवीन मे 2022 नुसार मुख्यमंत्री कोण आहेत? त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता. त्यावेळेचा क्वेश्चन माणिक शहा, ते 2022 मध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री होते आणि सध्या पण आहेत. ठीक आहे. म्हणजे आता हा क्वेश्चन का टाकण्यात आला हे लक्षात ठेवा, कारण ही क्वेश्चन पेपर त्यावेळेचा आहे. मग त्यावेळेस ना त्यावेळेस ज्या राज्यात निवडणुका झाल्या ना, नवीन निवडणुका ज्या राज्यात झाल्या त्या राज्याचा मुख्यमंत्री विचारतात किंवा राज्यपाल विचारतात. ठीक आहे. तर त्यामुळे ह्या हिशोबाने तुम्ही क्वेश्चन करा. हां, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन आहे स्पष्टीकरण, बिप्लब कुमार देव यांच्या राजीनाम्यानंतर 2022 मध्ये माणिक शहा हे मुख्यमंत्री झाले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन आहे, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला असतो? केंद्र सरकारला, भारतीय संसद. ठीक आहे. केंद्र सरकारने भारतीय संसद. ठीक आहे. भारतीय संविधानाच्या कलम 3 नुसार नवीन राज्य निर्माण करण्याचा आणि विद्यमान राज्यांची सीमा किंवा नावे बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 1 पासून ते कलम 3 पर्यंत आहे. ठीक आहे. कलम 1 ते 3. ठीक आहे. 1 ते 3 मध्ये देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी 1896 मध्ये. ठीक आहे. 1896 मध्ये पुण्यामध्ये डेक्कन सभेची स्थापना केली आहे. आता क्वेश्चन असा आलाय, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली असं आलाय. नंतर क्वेश्चन असं येऊ शकतं की डेक्कन सभेची स्थापना कधी झाली? तर 1896 मध्ये डेक्कन सभेची स्थापना झाली. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू, 15 नंबरचा, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोणते? आता जन्म मृत्यूची नोंद कुठे होते? ग्रामपंचायत. ठीक आहे. गावातील प्रथम अधिकारी कोण असते? ग्रामसेवक. आणि गावातील प्रथम नागरिक कोण असते? सरपंच असते. ठीक आहे. गावातील प्रथम नागरिक जर विचारला तर सरपंच असते, हे लक्षात ठेवा. आता हे स्पष्टीकरण बघू, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणजेच ग्रामसेवक, गावातील जन्म मृत्यू आणि विवाहाची नोंद, म्हणजे तुमचं लग्न जर झालं तर ग्रामपंचायतमध्ये नोंद करायची, मृत्यू जर झाला तर ग्रामपंचायतमध्ये, आणि जन्म झाला तरी ग्रामपंचायतमध्ये नोंद करावीच लागते. ठीक आहे. कंपल्सरी नोंद करणार. नोंद जर नाही केली, लेट जर केली तर फाईन असते. भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
18व्या वर्षानंतर. 61वी घटना दुरुस्ती 1989मध्ये काय झालं माहिती आहे का, मतदानाचे वय पहिले 21 वर्ष होते, परंतु 61व्या घटना दुरुस्ती 1989नुसार काय केलं की 21 वरून मतदानाचे वय 18 वर्ष करण्यात आले. ठीक आहे. मग क्वेश्चन चेंज होऊ शकतं. यावेळेस काय विचारलं, भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या किती वर्षानंतर मिळतोय. तर याच्यानंतर क्वेश्चन असं येईल की मतदानाचा हक्क कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 21 वरून वय 21 वरून 18 करण्यात आलं. तर 61वी घटना दुरुस्ती किंवा असं विचारलं जाऊ शकतं की 61व्या घटना दुरुस्तीनुसार जो मतदानाचा अधिकार भेटला आहे म्हणजे 21 वरून 18 झाला, तो कोणत्या वर्षी झाला, तर 1989 नुसार. ठीक आहे. ह्या अशी 3 प्रकारे क्वेश्चन इथं तयार होऊ शकतात. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे अस्तित्वात आहेत. 36 जिल्हे का, कारण पहिले किती होते, 35 होते ना, 35 होते. त्याच्यानंतर कोणता झाला होता, पालघर. ठीक आहे, पालघर झाला होता ना. ठीक आहे. त्याच्यानंतर काही स्पष्टीकरण बघू. 2014मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा 36वा जिल्हा झाला होता. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्र, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात. पोलीस महासंचालक हे राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 19 नंबरचा, मनाचे श्लोक कोणी लिहिले. मनाचे श्लोक संत रामदास यांनी लिहिले. ठीक आहे. समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक आणि दासबोध यासारखे ग्रंथाची निर्मिती केली. आता प्रश्न असा लिहिला आहे की मनाचे श्लोक कोणी लिहिले, नंतर प्रश्न तोच आन्सर तेच राहू शकतं, पण प्रश्न चेंज होऊ शकते की दासबोध कोणी लिहिले. दासबोध, तर दासबोध पण संत रामदास यांनीच लिहिलं, मनाचे श्लोक पण संत रामदास यांनीच लिहिलं. त्याच्यानंतरचं बघू नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे. CIDचे मुख्य पुण्याला बरं का. पुण्याला देऊ रोड त्या साईडला आहे बरं का, मुख्यालय पिंपरी चिंचवडच्या पुढे. तर ठीक आहे, लक्षात ठेवा, CIDचे मुख्यालय पुण्याला आहे, मुंबईला नाही, ना तर करसाल मुंबई चुकून जाईल. CID क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. CIDचा लॉंग फॉर्म आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. म्हणजे एखादा गुन्हा वगैरे झाला, क्राईम वगैरे झाला, तर त्याच्या संदर्भात चौकशी करणारे जे काही CID असते, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, त्याचं मुख्यालय पुणे येथे आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्रात 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 22 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे. 35 वर्ष. राष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष लागतातच. ठीक आहे. स्पष्टीकरण, संविधानानुसार राष्ट्रपती राज्यपाल पदासाठी किमान वय 35 वर्ष असते. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. नाशिक येथे. आणि हे स्पष्टीकरण परत एकदा लक्षात ठेवा. याच्यामध्ये राष्ट्रपती होण्यासाठी 35 वर्ष आणि विधानमंडळाचा सदस्य होण्यासाठी 25 वर्ष लागतात. महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिक येथे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी 12 वर्षांनी कुंभमेळा कोणचा पण दर 12 वर्षांनी भरते. महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे. त्याच्यानंतर अलाहाबादला पण कुंभमेळा भरते, तो पण दर 12 वर्षांनी भरते. ठीक आहे. अहमदाबाद नाही, अलाहाबादच आहे. त्याच्यानंतर प्रयागराज येथे पण कुंभमेळा भरते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत. JP नड्डा. जगत प्रकाश नड्डा हे त्यांचं नाव आहे. आलेलं क्वेश्चन आहे, बनवलेलं क्वेश्चन नाही, आलेले क्वेश्चन आहे ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये. कारण ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त GKचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन, GSचे जनरल स्टडीचे क्वेश्चन येतात. GK नाही, GK म्हणजे फक्त जनरल नॉलेजमध्ये येते. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत.
हां, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर त्यावेळेसच्या क्वेश्चननुसार राजीव कुमार. ठीक आहे. हां, तर लक्ष द्या मित्र, त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन होता. तर त्यावेळेस राजीव कुमार होते. आता 2026 नुसार आहे ना, ज्ञानेश कुमार आहेत. ज्ञानेश कुमार. ठीक आहे. 26वे कितवे? 26वे, हे लक्षात ठेवा, 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. 26वे मुख्य निवडणूक आयुक्त 2026 नुसार ज्ञानेश कुमार हे आहेत. एवढं लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. तर हा करंटचा क्वेश्चन लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. 100% पोलीस भरतीला कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं जाते की 2026 नुसार 25 किंवा 26 नुसार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, नाव विचारलं जाईल किंवा किती आहे ते विचारलं जाईल. तर 26वे आहेत ज्ञानेश कुमार, हे एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन लगेच. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रपती मीरा कुमार नाही, रामनाथ कोविंद नाही, ओम बिर्ला नाही. त्यावेळेसचा करंट क्वेश्चन, त्यावेळेस रामनाथ कोविंद होते, पण सध्या करंटच्या क्वेश्चननुसार द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, 15व्या आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. आणि महिला जर म्हटलं की दुसऱ्या महिला. ठीक आहे, दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, कारण याच्या अगोदर पहिल्या कोण आहेत? प्रतिभाताई पाटील. कोण आहेत? प्रतिभाताई पाटील. महाराष्ट्राच्या होत्या. ठीक आहे. त्याच्या अगोदर पहिलं राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या होत्या, आणि ह्या दुसऱ्या आहेत, परंतु पहिल्या आदिवासी आहेत. ठीक आहे, पहिल्या आदिवासी आहेत आणि 15व्या. एवढं लक्षात ठेवा. प्रश्न असं येईल की कितव्या आहे की 15व्या आहे. ठीक आहे, आणि कितव्या महिला आहेत असे, कितव्या महिला जर विचारलं दुसऱ्या महिला. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघू. 28 नंबरचा, लोकसभेचे सभापती कोण आहेत? लोकसभेचे सभापती ओम बिर्ला 17व्या लोकसभेचे सभापती आहेत. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. आपण आताच पाहिलं, जगदीप धनखड राज्यसभेचे सभापती आहेत. विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन बिंदास विचारलं जाऊ शकतं. टेन्शन घेऊ नका. हा क्वेश्चन येते, जगदीप धनखड राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत हे विचारलं जाऊ शकतं, कोणत्या तरी जिल्ह्यात येईनच. त्याच्यानंतरचा 29 नंबरचा 29 नंबरचा क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सरन्यायाधीश कोण आहेत? त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन होता. ठीक आहे. तर त्यावेळेच्या करंटच्या क्वेश्चनशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला सध्या पाहायचं 2026 नुसार सध्या भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. याच्या अगोदर 52वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. भूषण गवई हे 52वे होते आणि 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत आहेत, न्यायमूर्ती सूर्यकांत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा 30 नंबरचा क्वेश्चन आहे, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री कोण आहेत? डॉक्टर जितेंद्र सिंह हे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, स्पष्टीकरण, डॉक्टर जितेंद्र सिंह हे दीर्घकाळापासून पंतप्रधान कार्यालयाचे PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण? सगळ्यांनाच माहिती आहे, अमित शहा हे भारतात सध्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहे. ठीक आहे, सहकार मंत्री हे लक्षात ठेवा, हे पण पद त्यांच्याकडेच आहे. चुकून एखादा क्वेश्चन फेकला जाऊ शकते. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यावेळेस हे अजित पवार हे ज्यावेळेस सरकारमध्ये असतात तर आज अर्थमंत्रीपद 100% त्यांच्याकडेच असते. कोणतेही सरकार असो, अर्थमंत्रीपद त्यांच्याकडेच असते ज्यावेळेस ते सरकारमध्ये असले त्यावेळेस. ठीक आहे, सध्याच्या महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार कोण? रोहित शर्मा. विराट कोहलीनं राजीनामा दिल्याच्या नंतर रोहित शर्मा हा क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 34 नंबरचा, उस्मानाबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्यावेळेस फ्रान्सिस दिब्रितो होते. हे संमेलन त्यावेळेस झालं होतं 2022 मध्ये. ठीक आहे, पण आता सद्यस्थितीत आपल्याला करंटचा क्वेश्चन पाहिजे 2025 मध्ये, त्याची आपण डिटेल माहिती घेतलेली आहे आणि डिटेल माहिती आपण आता बघणार आहे. चला बघू स्पष्टीकरण, एकदम डिटेलमध्ये बघू. 2025 मध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. ठीक आहे, तर स्थळ काय तालकटोरा स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नवी दिल्ली येथे होणार आहे.
ठीक आहे. आता अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका आहे ना डॉक्टर तारा भवाळकर. अध्यक्ष विचारलं जाऊ शकते की नवी दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, तर तारा भवाळकर. ठीक आहे, त्याच्या तारा भवाळकर. आता त्याचा कालावधी 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 झालेलं आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 मध्ये संमेलन झालेले आणि स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार. आता लक्षात ठेवा, कुठेही साहित्य संमेलन जर असलं ना तर त्याचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वागताध्यक्ष असतात. भरपूर संमेलनामध्ये बघून घेऊ शकतात. आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले. ठीक आहे, अजून याची माहिती बघू. आता ही विशेष माहिती आहे अजून अशी की जवळपास 71 वर्षानंतर दिल्लीमध्ये संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. ठीक आहे, 71 वर्षानंतर. त्याआधी 1954 मध्ये ना दिल्लीमध्ये संमेलन आयोजित झालं होतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच मोठे संमेलन आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन 100% ते सांगतो डायरेक्ट 100% कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारणार आहे करंटला. ठीक आहे, कारण हे ना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच मोठे संमेलन आहे. ठीक आहे, येतच क्वेश्चन लक्षात ठेवा. तारा भवाळकर हे त्यांच्या अध्यक्ष आहेत. 35 नंबरचा क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. आता याची पण एकदम आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता. त्यावेळेस त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती दीपांकर दत्ता होते. सध्या न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे आहेत सध्या बरं का. मुंबईचे 49वे 2026 चालू आहे. 2026ला 49वे मुख्य न्यायाधीश डॉक्टर चंद्रशेखर हे आहेत, एवढं लक्षात ठेवा. येते क्वेश्चन. 5 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. आता शपथ कोणी दिली की शपथ कोण देते, राज्यपाल हे देते. राज्यपाल शपथ देत असेल. ठीक आहे, मग सध्या राज्यपाल कोण आहे ते पण विचारलं जाऊ शकते. CP राधाकृष्णन यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. मित्र, ह्या एका क्वेश्चनमध्ये आपण 3-4 क्वेश्चन ॲड केलेले. पहिला क्वेश्चन, आता इथं असा पण क्वेश्चन तयार होऊ शकते की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत. हा पण प्रश्न 100% कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला विचारले जाते. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे आहेत. यांनी शपथ दिली न्यायमूर्ती यांना, चंद्रशेखर यांना. आता कोणाची जागा घेतली, या अगोदरचे अलोक अराधे हे या अगोदर मुख्य न्यायाधीश होते, त्यांची जागा घेतली. त्याच्यानंतरचं बघू लास्ट क्वेश्चन. मित्रो, हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे आपण काय करू, बाकीचे जे क्वेश्चन आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला जॉईन व्हा, मित्रांना पाठवा. आपले जे क्वेश्चन पेपर आहेत ते टेलिग्रामवरती टाकलेले आहे. ज्यांना टेलिग्रामवरती बघायचे ते टेलिग्रामवरती बघू शकता. ठीक आहे, याची PDF पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर बघू नेक्स्ट क्वेश्चनमध्ये.